मित्रांनो नमस्कार. मी ॲडव्होकेट प्रवीण वाघ. मित्रांनो, यापूर्वी आपण भारतीय वारसा अधिनियम 1956 मधील पुरुष व्यक्तीचे त्याच्या मृत्यूनंतर वारस कोण असतात हे पाहिलं. त्यानंतर मित्रांनो, हिंदू वारसा अधिनियम 1956 मध्ये कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे की हिंदू स्त्री जर मयत झाली आणि तिला जर वारसाने एखादी मिळकत आलेली असेल, एखादी प्रॉपर्टी आली असेल, तर तिच्या मृत्यूनंतर तिचे वारस हे कोण होतात हे कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे. आणि कलम 15 मध्ये जनरल रूल्स ऑफ सक्सेशन इन केस ऑफ फिमेल हिंदू. तर फिमेल हिंदू म्हणजे की एखादी हिंदू स्त्री ती जर मयत झाली आणि तिच्या मृत्यूनंतर जर तिच्या नावावरती एखादी मिळकत असेल, स्थावर मिळकत असेल, जंगम मिळकत असेल, तर त्याचे वारस हे कोण होतात. तर कलम 15 मध्ये सांगितलेलं आहे की याच कायद्यातील कलम 16 प्रमाणे जी काही ती मिळकत आहे ती कलम 16 प्रमाणे डिवाइड होईल, विभागणी होईल, त्याची वाटणी होईल, त्याची वारस होतील. तर मित्रांनो, कलम 15 मध्ये सांगितल्याप्रमाणे जर एखादी हिंदू स्त्री मयत झाली आणि ती मयत झाल्यानंतर तिच्या माघारी जर एखादी प्रॉपर्टी, एखादी मिळकत जर ती ठेवून गेली असेल, एखादी इच्छापत्र न करता ती मिळकत राहिलेली असेल, किंवा एखादी मिळकत ही वारसानं आलेली असेल, तर अशी मिळकत त्या स्त्रीच्या मृत्यूनंतर कलम 15 मध्ये सब क्लॉज 1 सांगितलेलं आहे, उपक्रम 1 मध्ये. त्या उपक्रम 1 मध्ये ए मध्ये सांगितलेलं आहे की अशा स्त्रीच्या मृत्यूनंतर अपॉन सन्स अँड डॉटर, म्हणजेच की तिचा मुलगा आणि मुलगी, त्यामध्ये इन्क्लुडिंग चिल्ड्रन ऑफ प्रीडिसीज्ड सन अँड डॉटर, म्हणजेच की मयत मुलाचा मुलगा किंवा मयत मुलीची मुलगी, मुलगा, आणि त्याचसोबत हॅजबंड म्हणजेच की पती, हे क्लॉज ए मधील पहिले वारस ठरतात. त्यानंतर मित्रांनो सांगितलेलं आहे क्लॉज सेकंड मध्ये अपॉन द हेअर्स ऑफ हॅजबंड, म्हणजे त्या मयत स्त्रीच्या पतीकडून जे वारस येतात ते नंबर 2 मध्ये सांगितलेलं आहे की ते वारस त्या मयत स्त्रीच्या मिळकतीचे होतात. त्यानंतर मित्रांनो क्लॉज 3 सांगितलेलं आहे की त्यामध्ये अपॉन द हेअर्स ऑफ मदर अँड फादर, म्हणजे की त्यानंतर त्यावर आईचे आणि वडिलांचे वारस हे त्या मयत स्त्रीच्या मिळकतीचे वारस ठरतात. त्यानंतर क्लॉज 4 सांगितलेलं आहे की अपॉन द हेअर्स ऑफ फादर, त्या मयत स्त्रीच्या मृत्यूनंतर अपॉन द हेअर्स ऑफ फादर सांगितले तिच्या वडिलांचे जे वारस आहेत ते वारस येतात. आणि त्यात शेवटचं सांगितलेलं की अपॉन द हेअर्स ऑफ मदर. आणि शेवटी त्या मयत स्त्रीच्या मृत्यूनंतर तिच्या आईचे वारस हे क्लॉज 4 मध्ये सांगितलेले आहे. म्हणजे की एखादी हिंदू स्त्री मयत झाली, तिच्या नावावर जर वारसानं एखादी प्रॉपर्टी आलेली असेल किंवा तिची ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी असेल, तर तिच्या मृत्यूनंतर हे 4 क्लॉज जे सांगितलेले आहेत कलम 15 मध्ये त्याप्रमाणे ते वारस ठरतात. आता मित्रांनो, एखादी हिंदू स्त्री ही मयत झालेली आहे आणि तिच्या मृत्यूनंतर एनी प्रॉपर्टी इनहेरिटेड बाय द फिमेल फ्रॉम हर फादर अँड मदर, एखादी स्त्री मयत झाली आणि तिला जर तिच्या मृत्यूपूर्वी अशी एखादी प्रॉपर्टी जर वारसाने आलेली असेल आणि ती अशा वारसाने आलेली असेल की ती वडिलांकडून किंवा आईकडून मिळालेली असेल तिला, तर त्यामध्ये जर तिचा मुलगा मुलगी आणि मयत मुलाचा मुलगा मुलगी जर जिवंत नसतील, तर ती अशा प्रकारची प्रॉपर्टी ही अपॉन द हेअर्स ऑफ फादर, म्हणजेच की त्या मयत महिलेच्या वडिलांचे वारस तिथे लागतात जर ती प्रॉपर्टी ही तिच्या वडिलांकडून, तिच्या आईकडून आलेली असेल. तर त्यावेळेस हे वर जी सब क्लॉज 1 मध्ये सांगितलेले आहेत, सब क्लॉज 1 मधील इतर वारस हे त्या ठिकाणी लागू होत नाहीत. जर प्रॉपर्टी ही
आईकडून आणि वडिलांकडून आलेली असेल तर त्यावेळेस वडिलांचेच हेअर्स त्या ठिकाणी घ्यावेत असं यात सांगितलेलं आहे. तसेच मित्रांनो सब क्लॉज बी मध्ये पण सांगितलेलं आहे की एनी प्रॉपर्टी इनहेरिटेड फ्रॉम हजबंड अँड फादर इन लॉ शाल लेवल म्हणलेलं आहे की अशा प्रकारची मिळकत जर पतीकडून किंवा पतीच्या म्हणजे सासऱ्यांकडून आलेली असेल किंवा सासऱ्यांच्या इकडली मिळकत असेल तर अशा प्रकारची मिळकत सुद्धा अपॉन द हेअर्स ऑफ हजबंड म्हणजे की पतीचे जे वारस ठरतील त्यांच्यात ती विभागली जावी असं सांगितलेलं आहे. नॉट ॲज पर द क्लॉज 1 ऑफ सेक्शन 15 म्हणजे की 15 मध्ये जे 4 वारस सांगितलेले आहेत आणि जर प्रॉपर्टी जर ही नवऱ्याकडून मिळालेली असेल किंवा फादर इन लॉ किंवा सासरची प्रॉपर्टी असेल तर अशा वेळेस पतीचे जे वारस ठरतात ते त्या ठिकाणी वारस म्हणून येतील असं या कायद्यामध्ये कलम 15 मध्ये एखादी हिंदू स्त्री मयत झाल्यानंतर तिचे वारस हे कशा प्रकारे येतात ते सांगितलेले आहे आणि कलम 16 प्रमाणे ते डिव्हॉल्व व्हावे त्या कलम 16 प्रमाणे ते त्यांचे अधिकार प्राप्त करतात यामध्ये असं सांगितलेलं आहे. तर मित्रांनो एखादी हिंदू स्त्री जर मयत झाली असेल तर तिचे वारस कोण असावेत आणि तिचे वारस कोण असतात आणि त्याची विभागणी ही कलम 16 मध्ये सांगितलेली आहे. त्याप्रमाणे मित्रांनो आपण एखादी स्त्री हिंदू स्त्री जर मयत झाली तर त्याप्रमाणे आपण तिच्या मिळकतीचे व तिच्या मृत्यूनंतरचे वारस आपण ठरतो. तर मित्रांनो यापूर्वी आपण हिंदू पुरुष जर मयत झाला तर त्याचे वारस कोण असतात हे पाहिलेलं होतं. तसेच यामध्ये हिंदू स्त्री जर मयत झाली तर तिचे वारस कोण ठरतात हे कलम 15 मध्ये सांगितलेले आहे आणि कलम 16 प्रमाणे ते डिव्हॉल्व केले जातात. कलम 16 प्रमाणे ते विभागणी केले जातात. तर मित्रांनो थोडक्यात आज आपण हिंदू वारसा अधिनियम 1956 चे कलम 16 पाहिले. त्यामध्ये एखादी हिंदू स्त्री जर मयत झाली आणि तिच्या मृत्यूनंतर जर तिने एखादी प्रॉपर्टी ठेवून गेलेली असेल तिची विभागणी झालेली नसेल तिची इच्छापत्र केलेली नसेल मृत्यूपत्र केलेलं नसेल तर अशी तिच्या मृत्यूनंतर कोणत्या वारसामध्ये ही वाटप व्हावी प्रॉपर्टी हे सांगितलेलं आहे. कारण प्रत्येक हिंदू स्त्रीला आलेली प्रॉपर्टी ही ॲब्सोल्यूट प्रॉपर्टी ही गणली जाते. जोपर्यंत ती जिवंत आहे तोपर्यंत तिला ती प्रॉपर्टी ट्रान्सफर करण्याचे म्हणजे एखाद्याला विक्री करण्याचे किंवा इतर कुठल्याही प्रकारचा दस्त करून देण्याचे पूर्ण अधिकार आहे. परंतु तिच्या मृत्यूनंतर जर कोण वारस ठरावेत हे कलम 15 आणि 16 मध्ये सांगितलेलं आहे. थोडक्यात ही माहिती जर आवडली असेल तर आपण ॲडव्होकेट प्रवीण वाघ हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करावे, लाईक करावे, शेअर करावे. धन्यवाद.